मस्त सेटअप झालंय गाडीवरती, सामान पण आपलं छान असं बसवलेलं आहे आणि आम्ही पण बघा बसलोय। नानू चला गावी। तर मस्त असं सगळं मेहनत एवढी करून घेऊन आले। वाव मस्त। फार्म हाऊस आहे, फार्म हाऊस। खतरनाक एकदम एअर कंडिशनिंग रूम आहे। सानू बघ आपले सोबत एकदम। सानूच आपल्या ऐकूया काय वाटतं, कसं वाटलं सानू तुला? शुभ सकाळ मंडळी। तर मंडळी आज आम्ही चाललोय आमच्या कोकणातल्या गावी, कारण तुम्हाला माहीतच आहे आता आपल्या मुलांना सुट्टी पडलेली आहे, सुट्टी लागली तर एक्झाम वगैरे संपले आता मुलांच्या बऱ्यापैकी। आणि आमची सानू पण खूप खुश आहे। तिला कोकण म्हटलं किंवा गाव म्हटलं तर भरपूरच आवडतो। तर तिची भरपूर दिवसांपासून इच्छा झाली होती की बोलत होती मम्मी पप्पा आपण केव्हा जाणार आहोत गावी। तर आजचा हा दिवस उजाडला आहे आमचा। आता तुम्ही बघताय सकाळचे वाजलेत 6:30। ह्या वेळेला ना आम्ही थोडस वेगळं प्लॅनिंग केलंय, म्हणजे गावी जाण्याचं। ट्रॅव्हल सुद्धा नाहीये, ट्रेन सुद्धा नाही, तर आम्ही चाललोय आमची बाईक घेऊन, ऍक्टिवा। कारण पण तसंच आहे, सानूच्या मामाचं लग्न आहे आणि सगळ्या धावपळ गोष्टी आहेत, सगळ्या धावपळीच्या गोष्टी आहेत। आणि सानूने पण आपला असा प्रवास केला नाही ऍक्टिवावरून। आम्ही दोघं असताना खूप वेळा आलोय मुंबई हायवेने, पण सानू आपली ह्यावेळी पहिल्यांदा प्रवास करणार आहे। तर सानूला खूपच मजा येणार आहे। 2 दिवसापासून आमची पूर्ण तयारी चालू आहे आणि आज आम्ही चाललोय फायनली गावाला। तर तुम्हाला हा प्रवास आहे ना स्कूटीवरून पाहायला मिळणार आहे। सोबत सानूची गंमत जम्मत सगळ्या गोष्टी असणार आहे। तर सानूचा प्रवास हा पहिल्यांदाच आहे स्कूटीवरून, एवढा लॉंग प्रवास आहे, जवळजवळ 350 किलोमीटरचा प्रवास आहे। आणि त्यासाठीच आम्ही आहे ना थोडं म्हणजे थांबत जाणार आहोत। पहिला स्टे आहे आमचा नागोठणे, म्हणजे आम्ही रात्री आहे ना नागोठणेला थांबणार आहोत। तिथे मस्त असा आराम करू आणि त्यानंतर मग परत आम्ही जर्नीला सुरुवात करू, पुढच्या जर्नीला आमच्या सुरुवात करू। तर सानू आता निघूया आपण। व्हिडिओ कंटिन्यू करा आहे ना, सबस्क्राईब करा। तर आम्ही आलोय बिल्डिंग खाली आणि आमच्या आता गाडीची पूजा चालली आहे। हार वगैरे घातलाय, दे नानू। आणि आता हे आहेत ना आपल्या गाडीवरून नारळ काढतायत की आमचा प्रवास सुखाचा हो। गणपती बाप्पा मोरया। तर हे आता देवाला गाणं घालतायत की आमचा प्रवास सुखाचा हो। गणपती बाप्पा मोरया। गावी जायचं म्हणतात ना आता खूप सारं सामान असतं, तर बघतोय सामान आम्ही आता इथे बसवलं। 2 बॅगा आहेत आपल्याकडे आणि एक छोटी हात पिशवी। सेटअप करून बसवलं व्यवस्थित। आता निघतोय आता आम्ही, चला। तर मस्त सेटअप झालंय गाडीवरती, सामान पण आपलं छान असं बसवलेलं आहे आणि आम्ही पण बघा बसलोय। नानू चला गावी। मंडळी समोर बघताय आपल्या जीवदानी मातेचं मंदिर आहे बघा। सकाळचं मस्त असं दर्शन पण झालंय मातेचं। तर इथूनच आपल्या जीवदानी मातेचं दर्शन घेतो
आणि प्रवासाला सुरुवात करतो. जीवदानी माते की जय. तर आम्ही आता जीवदानी रोडला पोचलोय आणि ते थोडं पेट्रोल आम्ही भरून घेतोय. समोर बघताय मुंबई अहमदाबाद हायवे आहे आणि आम्ही आता राईट मारणार आहोत. मुंबईच्या दिशेने जाणार आहोत. हा वरतून आहे बाबा, ब्रिज आहे तो. अहमदाबाद हायवे. खाडी आली, खाडी आहे त्या साईडला. बघताय नायगाव. आपण तिकडून ट्रेनने जातो ना, भाईंदर नायगाव खाडी येते, इकडून येते या साईडून पाणी. हा खाडी सुकलंय बाबू पाणी सकाळचं. आता सकाळची ओटी आहे, भरती नाहीये, ओटी आहे. मस्त वाटतंय कारण आम्ही कसं एकदम फास्ट पण जात नाहीये, थांबत थांबत हळूहळू चाललोय. स्पीड पण आपली काही 40 ते 50च्या बीचमध्येच आहे ना. आपली सानू लहान आहे त्याच्यामुळे एकदम असं म्हणजे एकदम असं फास्ट प्रवास नाही आपल्याला करायचा आहे. थांबत थांबत चाललोय आम्ही. समोर बघताय हा आपला रोड जातो मुंबईच्या दिशेने आणि या साईडला रोड जातोय घोडबंदर मार्गे ठाणे. तर विचार करतोय घोडबंदर मार्गेच जाण्याचा. सानू मजा येते का प्रवासाला? धीरे धीरे चाललोय. तर मंडळी आम्ही विचार करतोय की घोडबंदर मार्गे जायचा, कारण आपल्याला बेस्ट पडेल असं मला तरी वाटतंय. तर आपण घोडबंदर मार्गे जाऊया ठाणे साईडून. चला आता निघतोय घोडबंदर मार्गे पनवेल. खूपच ट्रॅफिक आहे ना. ट्रॅफिक एक हे लोक रॉंग साईडने येतात आहे बघ इकडून. रॉंग साईडने येतात ना, रॉंग साईडने. हा बघा गाड्या सुद्धा काय काय चुकीच्या दिशेने येत आहेत. ट्रॅफिक असल्यामुळे आहेत ना ह्या साईडला घातलंय त्यांनी गाड्या बघा. कारण खूप जाम झाले, म्हणजे चालतच नाही. कधीपासूनच आम्ही बघतो इकडे गाड्या अशाच एकदम उभ्याच आहेत पूर्ण. मंडळी आता आम्ही आहे ना पनवेलला पोचलोय. जवळजवळ आता 11:05 झाले. तर ट्रॅफिक भरपूरच होतं आणि इकडे बघा या साईडला सर्व आहे ना आपल्या गाडीवरती आहे ना आमच्या सामान पण होतं. त्यामुळे आहे ना थोडंसं आम्हाला सावकाश यावं लागलं. आणि आता सीझन पण चालू झाला ना लोकांचा, खूप ट्रॅफिक आणि लोक पण बऱ्यापैकी आता या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आहे ना फिरायला वगैरे जातात. त्यामुळे आम्हाला थोडा वेळच झाला म्हटलं तर. 4 तास झालेच ना जवळजवळ. आणि आमची सानू पण बघता तुम्ही बघा, बऱ्यापैकी आम्हाला साथ दिली तिनं इथे यायला. आणि ऊन पण भरपूरच होतं भयानक. बघताय हे एक झाड आहे ना, त्या झाडाच्या सावलीला मस्त आता आम्ही नाश्ता करणार आहोत. घरामधून आम्ही चपाती भाजी घेऊन आलोय. तर आता नाश्ता वगैरे करतो आणि इकडे तुम्हाला दाखवतो या साईडला आपला मुंबई गोवा हायवे आहे. इकडे गोव्याला जातात गाड्या आणि आपण इकडून आलो.
तर बघा मस्त असं मैदान आहे, त्या मैदानाच्या समोरच आहे ना बघा, इकडे जसं मस्त आम्हाला एक झाड दिसलं, तर म्हटलं इथे आपण नाश्ता करूया निवांत आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. गाडीने पण आहे ना आपल्या मस्त अशी छान साथ दिलेली आहे. थोडंसं गाडीला पण रेस भेटेल कारण कंटिन्यू आहे ना एक 4-4.5 तास झाले ना पूर्ण, मग आपण हे घेतोय पूर्ण कंटिन्यू न थांबता आपण इथपर्यंत पोचलो ना. थोडंसं तोंडावरती पण आहे ना मारा पूर्ण माती झालंय. सानू बाळा कसं येते, मजा येते. आपण नंतर मग जाऊ आपल्या रिसॉर्टच्या आपल्या हॉटेलमध्ये. ओके आता काय ना, आता रिलॅक्स मध्ये मस्त जाऊ आपण. मंडळी बघताय तुम्ही, आम्ही घरामधून आहे ना मस्त असे आहे ना 2 प्रकारच्या भाज्या तयार करून घेऊन आलो आणि इकडे या साईडला चपात्या आहेत, तोंडले आहेत. तर मस्त असं सगळं मेहनत एवढी करून घेऊन आले. सानू आहे ना असं बाहेर पण जाऊन खाऊ शकलो असतो, पण सानू आहे तर तिला घरचंच म्हटलेलं घरातूनच चपाती भाजी बनवून घेऊया, तर त्यासाठी चपाती भाजी घेऊन आलोय. तर सानूला काय आपल्या भूक लागलेली नाही, तिला ओढ आहे फक्त गावी जायची, बस कधी गाव येतंय. घे बेटा, ये सानू. नाही खाता नाही. तर आम्ही आता मस्त असं आहे ना नाश्ता करून घेतो. मंडळी मस्त असं आहे ना आमचा जेवणच म्हणा, नाश्ता करायला थांबलोच होतो आम्ही, पण जेवणच म्हणा, कारण आता दुपारचे वाजलेत 12:15. मस्त असा आराम पण छान झाला, एक 40 ते 50 मिनिटं मस्त आराम केला ना आपण. जेवलो वगैरे सगळं रिलॅक्स मध्ये सगळं. सानूचं पण सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या व्यवस्थित झाल्या आणि थोडं थांबलेलोच आम्ही 15-20 मिनिटं जरा एक्स्ट्राच थांबलो, कारण आता इथून पुढचा आम्हाला प्रवास करायचा आहे, त्यासाठी 1 तास आहे, पण ऊन पण खूप आहे, तर म्हटलेलं जरा थांबूनच जाऊया. इथून आता पुढे 1 तासाचं अंतर दाखवतंय नागोटणे मध्ये. आम्ही तिथे पहिला स्टे करणार आहोत, 12 तासाचा आमचं तिथे बुकिंग आहे. आमचा व्हिडिओ नक्की असाच कंटिन्यू करत राहा. आम्ही आता निघतोय, या झाडाला करतोय बाय बाय. मस्त आम्हाला सावली दिली या झाडाने छान असे, आणि इथे मस्त झाडाची खूप आवश्यकता आहे. आणि इथे बघा, इकडे मी झाडाच्या मुदाची इथेच आहे ना मस्त असा एक 15-20 मिनिटं असा रिलॅक्स मध्ये पडलो होतो. छान बरं वाटलं, एक नॅचरल मध्ये जे असतं ना वातावरण ते अनुभवलं इथे. आपली जी हवा असते ना ती झाडामुळे ती वेगळी असते, आणि आपण पंख्याखाली वेगळं झोपणं त्याच्यामध्ये खूप फरक असतो. तर मी हा अनुभवला, या झाडाला करतोय बाय बाय. मी केव्हा आलो तर ह्या झाडाला विसरणार नाहीये, विसरणार नाही. चला आता ह्या ठिकाणाला बाय बाय करतो. चला हो चला. गणपती बाप्पा आपली सानूची चार्जिंग फुल झाली आता खाल्ल्यानंतर. चला, थोडं बरं वाटलं, आराम झाला थोडासा. घरातून चपाती भाजी पण आणली होती, त्याच्यामुळे काय एवढं हे नाही आलं, प्रश्न आला नाही खाण्यापिण्याचा, पण थोडं बरं वाटलं तिथे थांबल्यामुळे. थोडं आपल्या गाडीला पण आराम मिळाला. हा ते बघा समोर झाड, तिथे आम्ही थांबलो होतो अर्धा-पाऊण तास. आणि इकडे बघा स्टॉल लागलेत, सगळे स्टूल वगैरे आहेत रस्त्यावरती लावलेत. आता आम्ही आहे ना इथे थोडा पुढे येऊन ऊसाचा रस पितोय. दुपारचा टाइम आहे त्यामुळे मस्त असा छान. 20 रुपये फुल ग्लास आहे. तुम्ही काय थंड घेणार आहात? हां, तुम्हाला घे. एक घेऊया की 2 घेऊया? तुम्हाला घे, दोघांना. थोडा थंड ज्यूस पिता ऊसाचा. सानू थोडी थंड होशी ना जरा रिलॅक्स.
सानू आणि सानूची मम्मी मस्त थंडगार ऊसाचा रस पिते छान असा. सानू बेटा ठीक आहे रिलॅक्स. ऊन बघा किती बाहेर आहे, खूप ऊन आहे. मी घेतलंय एनर्जी ड्रिंक रेडबुल थोडासा जरा एनर्जी येण्यासाठी. कारण प्रवास ड्रायव्हिंग करायचं म्हटलं ना बाईकची भयानक हालत असते दुपारच्या टायमिंगला, त्यामुळे घेतोय जरा. चला निघूया, जाऊया आता. चला. वाव मस्त. कर्नाळा पक्षी अभयारण्य. कोणतं अभयारण्य? कर्नाळा. ओके. मंडळी अजून एक आम्ही स्टे घेतलेला आहे, कारण ऊन भरपूरच आहे. त्यामुळे ना आम्ही एक अर्ध्या पाऊण तासामध्ये ना स्टे घेतो आहे. चांगलं पण आहे ना, थोडंसं पाणी प्यायचं होतं तर 2 बाटल्या पाणी घेतलेले आहे. बघा थोडा वेळ थांबणार आता. बरं वाटेल. आणि इकडे समोरच आहे ना तुम्ही बघताय हे ताड गोळे आहे, मस्त असा सेटअप लावलाय त्यांनी आणि एकदम असं सोलतायत ते सर्व. कसं हे 100ला किती? मस्त असा फ्रेश आहे ना, कट करतायत. 50चे 3 आणि 100चे 7. बरं आहे ना. बघताय माझ्या पाठीमागे आहे ना सर्व या इकडच्या स्थानिक स्त्रिया आहेत, महिला. तर असे ताड गोले आहेत ना, हे बघा 50चे मला 4 दिले त्यांनी आणि 100चे 7 किंवा 8 देतात. तर असा छोटासा असा व्यवसाय करतात आहे बघा. मेहनत पण आहे ती आणि अशा पद्धतीने त्यांचं एक काम चालू आहे. 50चे 4 टेस्ट कर नाही. हां मी पण पहिल्यांदाच खातोय. श्रेया आहेत ना इकडे ट्राय करते आता. ताड गोले बोलते. बघ कसे आहेत. आजला होईल ना. ठीक आहे मी ट्राय करतोय. म्हणजे आपलं जे कोवळं शाळा असतं ना त्या पद्धतीने ना असं लागतं. पाणी असतं याच्यामध्ये, बघा त्याच्यामध्ये पाणी असतं. ते अजून सोलते याची बघा. पूर्ण सोलून नंतर मग खाणार. छान आपल्या इकडे बसले. ट्राय कर पहिल्यांदाच कसं वाटत आहे. काय कसं लागतं? हां खोबऱ्यासारखं लागतंय. काय ठीक आहे. आपले नाही खात हे काय असलं बाहेरचं काय आवडत असतं. नको बोलते.
हे ठिकाण आहे पेणच्या पुढचं, म्हणजे वाशी गाव म्हणून ठिकाण आहे. इथे आम्ही थांबलो. आता जवळजवळ 1:30 वाजत आलेत. आम्ही आहे ना असं सावकाशांना पोचणार आहोत, कारण आम्ही घाई करणार नाही आहे, कारण आमची सानू पण आहे, त्यामुळे थोडं कसं रिलॅक्स जाणार आहोत. ऊन पण खूपच आहे बाहेर बघा. या काकांच्या इथे थांबलो आम्ही दुकानामध्ये, पाणी वगैरे प्यायलो आणि आता आम्ही निघतोय. निघूया. आता आपण पोचलोय वडखल नाक्याच्या इथे. इकडे बघताय समोर बोर्ड आहे, वडखल या साईडला आहे, अलिबागला पण जातो या साईडला रोड, बोरवे वगैरे. आणि आपण आता जाणार आहोत गोवा महाड मार्गे इकडे समोर. तर अजून आम्हाला 25 किलोमीटर तरी अजून प्रवास करायचा आहे, ड्रायव्हिंग करायची आहे. हा ब्रिज झाल्यामुळे आहे ना आपल्याला वडखल किंवा अलिबागला जाण्यासाठी भेटत नाही, त्यासाठी आपल्याला खालूनच जावं लागतं त्या रोडच्या हातून या साईडला. इकडे बघताय लेफ्ट आहे, तर इकडून जावं लागतं खालून. पटरी आहे बघा आपल्या गावी जाणारी. हा बरोबर सांगितलं सांगून आपल्या डोलवी गाव आहे, डोलवी. आणि सांगून आपल्या बरोबरच लक्ष होतं आजूबाजूला काय आहे ते. एवढं उन्हामध्ये पण तिने सांगितलं आपल्याला. हायवेच्या साईडला आहे. पुन्हा एक अजून छोटासा ब्रेक घेतला आम्ही या मस्त असा झाडाखाली बघा, छान असा. कारण ऊनच भरपूर आहे ना, त्यामुळे हे बघा सालिंदे गाव आहे, इथे पोचलोय आम्ही. खाली बस पडायला चला वडाच्या झाडाला पण बाय बाय करतोय, कारण आम्हाला खूप सावली दिली. तेवढा मोठा आहे वा. इकडे मस्त हिरवळ आहे. फायनली मंडळी आम्ही आमच्या डेस्टिनेशनचे पोहोचलो. कामत हॉटेल आले. आमचे मामा पण आलेले आहेत. ते बघा मामा आहेत ना, इकडे कुक आहेत. काय म्हणताय, बरं आहे ना एकदम? हां रिसेप्शन स्मिथ मॅनेजर किंवा ओके कवी असतो. हां हां. तर मंडळी आमचं आता रिसेप्शनला एंट्री वगैरे झाली आणि आता आम्ही चाललोय रूममध्ये. बघा मस्त आतमध्ये परिसर बघा छान आहे ना. आणि या साईडला आपल्या महिला काम करतात आहे, काकी लोक. मस्त गारवा आहे ना. सानू आपले गेले पुढे येते बघ पटापट. मस्त रेस्टॉरंट टाईप आहे. खूप मोठा आहे. हे बघितलं होतं व्हिडिओमध्ये पण, फोटो वगैरे.
फार्म हाऊस सारखं आहे ना. फार्म हाऊस आहे, फार्म हाऊस. हा खेळल्यानंतर चला. हो हा रूम आहे 219. चला सानू आतमध्ये शूज वगैरे काढा आणि या. वाव थंडगार. हा एअर कंडिशन. कसं वाटलं सानू तुला? बरं वाटलं? हां ते फोन वगैरे करायला आपल्याला काय पाहिजे असेल ना तर. मंडळी बघताय मस्त असं आहे ना, खतरनाक एकदम. एअर कंडिशनिंग रूम आहे. सानू बघ आपले झोपले एकदम. हा सानूचं आपलं ऐकूया काय बोलतंय. कसं वाटलं सानू तुला? मजा वाटली? मजा आली सानू? रिलॅक्स. एसी आहे ना, खतरनाक. बरं वाटलं ना, एक सुकून भेटला ना आल्यानंतर. छान आहे. तुम्हाला दाखवतो संपूर्ण ह्या रूमचं इंटेरियर आतमध्ये. ह्या साईडला आहे बघा, डबल बेड आहे फॅमिलीसाठी. आपलं कपल्स असेल ना तर एक मस्त आहे ना, छान रिलॅक्समध्ये. आणि मुलाशी तर मजाच येईल तुम्हाला पण. हे बघा एन्जॉय करते मस्त छान. आणि या साईडला आहे ना, ह्या रूममध्ये बहुतेक या रूममध्ये टॉयलेट असणार ना. इकडे हे आहे बाल्कनी आहे. हे बघा अशी बाहेर अशी बाल्कनी आहे. छान आहे इकडे. हे बघा बॅक साईडचा परिसर बघा. हो हॉटेलमध्ये असतो ना तसं नाही, तसं ठेवलं पूर्ण असं बंगलो टाईप सारखं एकेकाला पूर्ण. हो असं फ्लॅट सारखं नाहीये, म्हणजे फ्लॅट मध्ये गेलं झालं तसं नाही. हो इकडे या साईडला टीव्ही आहे मनोरंजनासाठी. आणि इकडे असा मोठा असा शिसा आहे आरसा. सानूची एक्साइटमेंट बघा फुल. काय काय कमोड टाईप आहे ना. आणि हा शॉवर आहे आंघोळ वगैरे करण्यासाठी. मस्त फ्रेश वगैरे होऊया. ठीक आहे, ओके बेटा. आणि नंतर मग आपण छान असं हे करूया. हां इकडे पण मस्त अशी आरसे आहे. या साईडला बघता इकडे फ्रेश वगैरे होण्यासाठी मस्त साबण, शॅम्पू आणि कोलगेट 2 ब्रश. हे बघा इकडे आता साबण आता आहे. त्या साईडला सानू आंघोळ करणार आहे आता मस्त छान अशी. खुश झाली सानू पण आमची. या साईडला बघितलं ना तर इथे किटली पण आहे, आपली इलेक्ट्रिक किटली. इकडे चम्मच आहे चहा बनवण्यासाठी सामान आहे इकडे. हे बघा सोसायटी चहा पावडर पाऊच, शुगर वगैरे सर्व असे मस्त अशी सोय केलेली आहे छान. तर अशा पद्धतीची रूम आहे. आता आम्ही फ्रेश वगैरे होतो. ऍक्च्युली हॉटेलमध्ये बुकिंग करून राहतो, ते सुद्धा सानू सोबत. तर खूप मजा आली. तिची एक्साइटमेंट बघून आहे ना आम्ही तर खूप म्हणजे आम्हाला पण खूप बरं वाटलं आतमध्ये आल्यानंतर ना. ओके तर आता मस्त असं फ्रेश होतो आणि नंतर तुम्हाला भेटतो परत.
तर मंडळी मस्त असं आहे ना, छान फ्रेश झालोय आणि मस्त भारीच वाटलं ना, रिलॅक्स. कारण उन्हातून एवढं तापून आलो होतो खूप असं, आणि आता थोडं बरं वाटतंय. फ्रेश वगैरे झालो, एकदम असं एकदम फ्री झाल्यासारखं वाटलं. तर तुम्ही म्हणत असाल सानू कुठे गेली, तर सानू आपल्या आहे ना मस्त आंघोळ करून आहे ना छान अशी झोपली, कारण तिला झोपच आली होती, त्यामुळे झोपून गेली ती मस्त छान अशी. बघा झोपले निवांत अशी छान झोप, आंघोळ केली आणि लगेच ती झोपूनच गेली बेडवरती येऊन. तर मस्त प्रवास म्हणजे असा थोडा लांबला आमचा, नाही असं म्हणता येणार नाही, एक जवळजवळ 7 तास गेले आपले ना, कारण ट्रॅफिक पण खूप होतं आणि दुसरी गोष्ट ऊन पण जास्त होतं, त्याच्यामुळे आम्ही अशी रिस्क नाही घेतली की जायचंच आहे तिथे त्या टायमिंगला, असं नाही. म्हणजे ऍक्च्युली इथे आमचा टायमिंग पोचायचा आम्ही ठरवला होता की 11:30 वाजेपर्यंत, पण इथे आम्हाला यायला 2:30 वाजले. सानू होती, सानू तर लहान आहेच, पण ऊन एवढं आता आहे ना की आपण नाही कंटिन्यू 2-2, 3-3 तास प्रवास करू शकत. तर म्हटलं जाऊन द्या, थोडं 1-2 तास लेट होईल, पण असं व्यवस्थित स्वतःला केअर करून जाऊ असे. तर इथे आल्यानंतर तुला कसं वाटलं? छान, म्हणजे सानू आहे, आपण हो रिलॅक्स वाटलं. सानू पण खूपच खुश झाली, तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असाल. तिने एवढा सगळा प्रवास केलेला नाही, ते येऊन तिचा 1 मिनिटामध्ये गायब. अक्षरशः ती आपल्या ऍक्टिव्हावरती ना अशी पूर्ण दुलक्या देत होती आणि इथे आली आणि मस्त असं तिला पण खूप बरं वाटलं. लगेच एकदम अंघोळ केली तिने आणि मस्त झोपून गेली, छान वाटलं तिला पण. तर मंडळी हा व्हिडिओ आता आम्ही इथेच थांबवतो, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच. ह्या हॉटेलमधले आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवू आम्ही, तर व्हिडिओ तो पण नक्की कंटिन्यू करालच. तर तत्पूर्वी हा व्हिडिओ आता आम्ही इथे थांबवतो, तर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू, तोपर्यंत बाय बाय.